जागोजागी सखल भागामध्ये पाणी साचायला देखील सुरुवात झालेली आहे। त्यामुळे जी मुंबई फास्ट मानली जाते ती आता पूर्णपणे स्लो झालेली आहे आणि या संदर्भात आपण संपूर्ण आढावा देखील आपण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयामध्ये येऊन घेतलेला आहे। आपल्यासोबत मंत्री मंगलप्रभात लोढा, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, चौथा दिवस आहे, मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे, काय सांगता? नहीं, पाऊस सुरू आहे। काल पण रेड अलर्ट होता, आज पण रेड अलर्ट है। पण महानगरपालिका, पुलिस, रेल्वे, NDRF, कलेक्टर ऑफिस सर्वांनी एकत्र होऊन चांगली रीतीने स्थिती हँडल केली आहे। आपण बघू शकता की कुठेही रेल्वे पण सुरू आहे सुरळीत प्रमाणे। काल माननीय मुख्यमंत्री निर्णय घेऊन सर्व स्कूलाची आज सुट्टी डिक्लेअर केली होती। सरकारी अधिकारी, सरकारी कार्यालय पण बंद केले होते। त्याशिवाय प्रायव्हेट अधिकारी कार्यालय पण त्याने सांगितलं होतं की तुम्ही बंद करावा। सर्व मुंबईकरांनी सहकार केला आहे। म्हणून आज आपण पोलीस, रेल्वे आणि महानगरपालिका तिघांनी एकत्र होऊन लोकांसाठी काय असा घटना घडू नये याच्यामध्ये ते सक्सेस झाला आहे। सर, पुढचे 3 तास मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे आणि त्यासाठी पुन्हा रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे, काय सांगाल त्याबद्दल? रेड अलर्ट आहे, पण आता असं आहे की ते कुठेही अशी स्थिती नाही आहे की ते मोठा काही जानमालीचं नुकसान होईल। आता पाणी पण हळूहळू ते कमी होत चाललं आहे। तर एक वेळा मिठी नदीचा जे इश्यू होता ते पण आता कंट्रोलमध्ये आलेला आहे। तर काय कुठे काही जास्त अशी स्थिती नाही आहे की इमर्जन्सीची स्थिती। रेड अलर्ट आहे, पण त्यासमोर सर्व सरकारी सिस्टम सज्ज आहे, म्हणून ते हँडल लोकांनी पण सहकार केला आहे, म्हणून ते चांगली रीतीने हँडल होईल। सर, तुम्ही 2 भागांना भेट देखील दिलेली आहे, 2 जागी तुम्ही जाऊन देखील आले आणि त्यानंतर आता तुम्ही महापालिकेच्या मुख्य कार्यालयामध्ये येऊन तुम्ही संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आहे, काय सांगा? नाही, आम्ही बघू शकता की सर्वात जास्त यावेळी पंप सुरू आहे, मोठे पंप स्टेशन सुरू आहे, पोलीसचे पण सुरू आहे, रेल्वेचे पंप पण सुरू आहे, सर्व कोऑर्डिनेशनमध्ये काम चाललं आहे। तर म्हणून हा आपण सर्व स्थिती कंट्रोलमध्ये आहे आणि लोकांनी पण सहकार केला आहे। तो पाणी कुठेही फार जमलेलं असा स्थिती नाही आहे। आता हळूहळू पाणी पण कमी होईल। वर्षात आली तरी एक वेळा सरकारी यंत्रणा सज्ज झाली, ॲक्टिव्ह झाली तर काय असं आपण सर्व स्थिती कंट्रोलमध्ये राहील। सर, मिठी नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे दिसून येते, काय सांगा? नाही, मिठी नदीच्या वाढलेलं आहे, पण तिथे आता ते पण आता कमीच होऊन चाललं आहे आणि ते 400 लोकांनी शिफ्ट पण केलेलं आहे। ते महानगरपालिका जी स्कूलमध्ये त्याने शिफ्ट केलं आहे। अशीच परिस्थिती रात्रीपर्यंत राहिली तर उद्या पुन्हा शाळांना आणि ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट्ट्या देण्यात येईल? ते निर्णय माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीजी, पोलीस कमिशनर, म्युनिसिपल कमिशनर, रेल्वेचे एकत्र करून ते घेतील। ते काही परिस्थिती असेल तरी पण सरकार आणि लोक, मुंबईकर दोघे एकत्र होण्यास सज्ज आहे। आपण या ठिकाणी बैठक, सरकार आणि महापालिका या ठिकाणी पूर्णपणे सज्ज आहे आणि आपण बैठक जे काम आहे आणि नागरिकांना देखील आव्हान करण्यात येते, तुम्ही घराबाहेर पडताना जेव्हा काम असेल तेव्हाच घराबाहेर पडा, नाहीतर घराबाहेर पडू नका असं आव्हान देखील सातत्याने केलं जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। आपण पाहतोय परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे, घाबरून जाऊ नका असं प्रशासनाकडून आता सांगण्यात येत आहे। मंगलप्रभात लोढा यांनी एक आढावा बैठक घेतली होती, आता ती सुद्धा बैठक संपलेली आहे।